इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. मला लक्षात आहे जानेवारी महिन्यामध्ये 77च्या आणीबाणी उठली. जे काय त्यांना रॉनी रिपोर्ट दिला वगैरे आणि त्यामुळे उठली वगैरे ते सोडून देऊ. 2 महिन्यात केवळ मार्च महिन्यात इलेक्शन झाल्या. जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यामध्ये लोकांनी सत्ता उलथून पाडली ना. मोदींना काय वाटतं 12 वर्ष आपल्याला सहन केलं आहे. मोदींनी मीडियासुद्धा खिशात घातलेला आहे. सगळा गोदी मीडिया आहे. 12 वर्ष आपल्याला सहन केलं आहे आणि लोक सहन नाही करणार याच्या पुढे. आणि एक लक्षात ठेव, मोदींनी काय केलं आहे जे काँग्रेसने कधीच केलं नाही. इलेक्शनची सगळी सिस्टीमसुद्धा मॅनिप्युलेट केलेली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, बंगाल या 4ही ठिकाणी निवडणूक आयोग आणि मोदींचं संगनमत झालेलं आहे. त्यामुळे यापुढच्या ज्या निवडणुका होतील त्या जरी मोदींनी जिंकल्या तरी मी असं मानीन की मोदी हा निवडणुका मॅनेज करून निवडून आलेला हुकुमशाह आहे. जसा पुतीन आहे, जसा तिकडे टर्कीमध्ये एर्डोगन आहे, असं मी मानीन. त्यामुळे मला असं वाटतं की लोक काही दिवस सहन करतील आणि जर वेळच्या वेळी मोदींनी प्रतिसाद नाही दिला तर हे जे अहिंसक आंदोलन आहे, पूर्ण अहिंसक आंदोलन आहे CJPचं, हे लक्षात घ्या. कुठेही हिंसा झाली नाही. करायचा प्रयत्न केला काही लोकांनी, पण पोलिसांनी त्यांना अटक केली. कुठेही हिंसा झाली नाही. हे अहिंसक आंदोलन, तुम्ही काय वाटतं तुम्हाला अखंड काळ अहिंसकच राहील? ती सरकारची जबाबदारी आहे ना. महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारने प्रतिसाद दिला. ते सरकार जे होतं ब्रिटिश सरकार, हे काहीतरी लोकशाहीप्रमाणे चालणारं सरकार होतं. त्यांना जाब विचारला जायचा तिथल्या पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या. तुम्ही जर अजिबातच निवडणूक सिस्टीम सगळी मॅनिप्युलेट केलीत आणि तुम्ही लोकनियुक्त हुकुमशाह झालात तर लोक नाही सहन करणार, उलटून पाडतील. जसं अरबस्थानामध्ये, इजिप्तमध्ये किंवा इतर ठिकाणी पिंक रिव्होल्यूशन झाली तशी होईल की भारतामध्ये. पण ह्याची जबाबदारी सरकारची राहील. मी कोणत्याही प्रकारच्या, नाही तर मला अटक करतील, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा पाठीराखा नाही. मी आयुष्यात पहिल्यापासून, म्हणजे मला आठवतंय JPच्या आंदोलनात आमची घोषणा होती, हमला चाहे जितना होगा हात हमारा नहीं उठेगा. आयुष्याचं तत्व आहे. माझा हात नाही उठलाय कोणावर, स्वतःच्या मुलावर सुद्धा उठला नाहीये. हे भिनलेलं तत्व आहे. त्यामुळे आम्ही मुळात अहिंसकच आहोत. पण सरकार हिंसक झालं तर मात्र लोकांची प्रतिक्रिया काय होईल हे सांगता येत नाही. हे लक्षात घ्या.